मी चिपळूण बाजारपेठेमध्ये आहे, गांधी चौकाजवळ. आणि या ठिकाणी वाशिष्ठीचा प्रवाह वाहतो. सायंकाळी 7 वाजून गेलेले आहेत आणि अचानक वाशिष्ठीचं पाणी बाजारपेठेमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे. अचानक आलेल्या ह्या पाण्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली आहेत. शिवाय व्यापाऱ्यांमध्ये आणि जनतेमध्ये घबराट निर्माण झाली आहे. हे पाणी अचानक का वाढलेलं आहे, याची कारणं काय आहेत? पाऊस तर फार मुसळधार नाही, तरी देखील वाशिष्ठच्या पाण्याला पूरसदृश्य परिस्थिती, शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती का निर्माण झाली आहे, याची माहिती आपण तहसीलदार आणि प्रांताधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. माझ्या सोबत आहेत प्रांताधिकारी लिगाडे साहेब. लिगाडे साहेब, मला सांगा की पाणी भरलेलं आहे, पावसाचा जोर इतका दिसत नाहीये, पण नेमकं काय कारण आहे? पाऊस पडलेला गेल्या 2 तासामध्ये 5 ते 7 या वेळामध्ये वर 44 mm पाऊस पडलेला आहे. म्हणजे जे सकाळी 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत फक्त 36 mm पाऊस होता आणि 5 ते 7 या वेळात 44 mm पाऊस पडलेला आहे. त्यासोबत आपल्याकडे 6 वाजेपर्यंत 2 मशीन चालू होत्या. 6:30 वाजता एक काढली आपण, 6:30ला दुसरी काढली आणि 4:15 वाजता भरती पण होती आणि जगबुडीची लेवल जी आहे ती 10.50 होती 7 वाजता. आता 7:30 पर्यंत जगबुडीनं लेवल मेंटेन केलेली आहे. आता आपण ओटीकडे जातोय. वरचा पाऊस पण कमी झालेला आहे आणि मशीनही बंद आहे. त्याचा इफेक्ट यायला थोडासा 8 नंतर इफेक्ट यायला लागेल. सध्या वाशिष्ठीची पाण्याची पातळी किती आहे आणि ओहोटी किती वाजता सुरू होईल? सध्या 5:15ला जी भरती संपली आहे त्याच्यामुळे आपण ओटीकडे जातोय. 12:30 वाजता ओटी आहे त्यामुळे त्याचा इफेक्ट 9 नंतर आपल्याला ओटीचा इफेक्ट होईल. परंतु आता पाऊस थांबला आहे, मशीन्स बंद आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे जी पाणी पातळी आहे ती 8 साडेआठ नंतर कमी होईल. म्हणजे 8:30 नंतर पाणी ओसरायला लागेल असं मानायला हरकत नाही. 8:30 नंतर पाणी ओसरेल. तर तालुक्यामध्ये कुठे जीवितहानी, वित्तहानी अशा काही घटना घडलेल्या आहेत का नैसर्गिक आपत्तीच्या? नाही, तालुक्यामध्ये जीवितहानी कुठंच नाही. काही ठिकाणी घराच्या भिंती पडणे किंवा पत्रे हे होणे अशा तुरळक घटना होत आहेत. तर त्याचं आपण रिपोर्टिंग त्या पद्धतीनं घेतो. आपण जनतेला आव्हान काय कराल? नाही, सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस होतच आहे सगळीकडे आणि त्यात रायगड भागामध्ये पाऊस होतोय जास्त, त्याच्यामुळे जगबुडीला पाणी येतंय. सध्या 8-8:30 पर्यंत फक्त, म्हणजे आता संध्याकाळी होतच आहे सगळ्या आस्थापना, शाळा बंद आहेत, झालेलेच आहेत 5 नंतर. त्यामुळे आता आवश्यक कामाच्या व्यतिरिक्त बाहेर पडू नये. काल पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि आपण पुराची कारणे मीमांसा त्यांच्यासमोर मांडली होती. तर मला ही कारणं जाणून घ्यायची की नेमकी ही कारणं काय आपण सांगितलीत काल? याच्यामध्ये कसं आहे की आपली पहिलीच्या भौगोलिक रचना आहे, जी आपण कब्बशीसारखे आहोत. समुद्र सपाटीपासून 5 मीटर उंचीवर आहे आपलं चिपळूण शहर. त्याच्यानंतर भरती ओहोटीचा इफेक्ट आपल्या शहरामध्ये येतो, जे 50 किलोमीटर समुद्रापासून असून येईल. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जी आजूबाजूची 2-3 धरणं आहेत ती पहिल्या 15-20 दिवसाच्या पावसात भरून जातात आणि त्याचं पाणी नंतर पावसानंतर चिपळूणमध्ये यायला लागतं. आणि त्याचमुळे कामतेमुळे शिव नदीचा जो प्रवाह आहे तो या ठिकाणी मिळतो आणि इथं जे गाळ साचलेलं होतं आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, परंतु गोवळकोटचा पुढचा गाळ काढणं बाकी आहे, जे CRZ मध्ये आहे ते एक आहे. आणि जगबुडीचा जो प्रवाह उलटा मिळतो आणि जगबुडीची पातळी ही गेले कित्येक दिवस 9-10 च्या वर जाते, आता तरी 10:30ला होती. तोही आपल्याला पुरवठा, त्याही गोष्टीचा आपल्याला पुरवठा मागतो. पण याच्यावर मग शासनाकडून काय उत्तर आलं, म्हणजे पालकमंत्र्यांकडून काय उत्तर आलं? नाही, याच्यावर हळूहळू उपाययोजना आपण करतोच आहे. गाळात दरवर्षी आपण काढतोच आहे आणि बाकीच्या पण उपाययोजना आपण प्रस्तावित करतोय. त्या पद्धतीने पुढे उपाययोजना होतील. धन्यवाद लिगाडे साहेब. लिगाडे साहेबांनी पुराची कारणी मीमांसा काय ही काल प्रांताधिकाऱ्यांना सांगितली होती. शिवाय आज ही जी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर घाबरण्याचं कारण नाही. रात्री 8:30 नंतर ओहोटी लागेल, पाणी ओसरून जाईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, चिंता करू नये, फक्त विनाकारण बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. कॅमेरामन सुशांत लिमरेसह सुनील साळवी, सागर वेव, चिपळूण.